हॅलो नमस्कार, मी स्वागत करते का माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। मी भाविता। आज मी बनवत आहे शेवगे शेंगांचा सूप। त्याला तुम्ही मोरिंगाही बोलता, ड्रमस्टिकही बोलता। थंडीचा सीझन चालू झाला आहे तर मी शेवगे शेंगाचं सूप बनवत आहे। ते पण तेल न वापरता किंवा बटर तूप असं काही न वापरता मी डायरेक्ट शेवगे शेंगांचं सूप बनवते। ते तुम्ही बघा। इथे मी शेवगे शेंगा स्वच्छ धुवून त्याच्या वरच्या साली काढून मी अशा कट करून घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर एक छोटासा कांदा ते पण मी उभा चिरून घेतलेला आहे। 7-8 लसणाच्या पाकळ्या, तेजपत्ता, लवंग, दालचिनी आणि काली मिरी असं मी गरम मसाला घेतलेला आहे। त्याचबरोबर हिरवी मिरची, आल्याचा तुकडा आणि कोथिंबीरच्या अशा काड्या घेतलेल्या आहेत, जेणेकरून कोथिंबीरच्या काड्यांचा चांगला सुगंध येण्यासाठी। आणि एका साईडला मी गरम पाणी करत ठेवलेलं आहे एका पातेल्यामध्ये, जेणेकरून आपल्याला हे सगळं उकडून घ्यायचं आहे। आपलं पाणी गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी शेवगे शेंगा टाकते, कांदा टाकलेला आहे उभा चिरलेला, आता सर्व जे गरम मसाले आपले घेतलेले आहेत, लसूण ते सर्व टाकलेलं आहे। आता कोथिंबीरच्या काड्या, आलं हे सर्व आपण एकत्र सगळं उकडून घेऊया सूपसाठी। छान असं उकडून घेतलं ना की आपला सूप चांगला तयार होतो। आणि ते मी झाकून ठेवते, जेणेकरून आपल्याला हे सगळं उकडून घ्यायचं आहे। हे सूप खूप आपल्या शरीरासाठी हेल्दी आहे, कॅल्शियमयुक्त आहे। रोज एकतरी शेवग्याची शेंग खाल्ली पाहिजे, जेणेकरून आपला वेट लॉस पण होणार आणि आपल्या शरीराला कॅल्शियम पण भेटणार। असं मी सगळं उकडून घेते। हे सगळं उकडून घेतलेलं आहे, थोडं मी थंड केलं आहे। आणि जे पण हे पाणी राहणार ते एका साईडला काढूया आणि ह्यातले जे गरम मसाले आहे ना ते पहिले बाहेर काढूया। ते आपल्याला सूपमध्ये नाही घ्यायचं आहे, त्यांचा फक्त आपला फ्लेवरसाठी मी ते यूज केलेलं आहे। आणि सगळं आता मी हे थंड झालेलं आहे तर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढते आणि ते सगळं वाटून घेते आणि पाणी एका साईडला ठेवते, त्यानंतर ते सूपमध्ये आपल्याला टाकता येईल असं मी सगळे पीस वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये। आता एका मी गालणीमध्ये ते घालून घेते एका साईडला। आता मी घालून घेते, जेणेकरून जे आपल्याला जो चोथा असतो शेंगांचा ते सगळं साईडला होणार आणि त्याचं फक्त पाणी चांगलं आपण सूपसाठी घ्यायचं आहे। असं मी घालून घेतलेलं आहे सर्व। आणि छान असं घालून घेतलं ना तर आपला सूप पण असं एकदम पातळ तयार होतो, आपल्याला जास्त घट्ट नाही पाहिजे। अशा प्रकारे मी गॅसवर हे गरम करायला ठेवते। ह्याच्यामध्ये ना मी तूप टाकत आहे, ना तेल, ना बटर, असं काहीच नाही करत। फक्त मी ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकते, काली मिरची पावडर आणि चिली फ्लेक्स पाहिजे तर तुम्ही टाका। इथं मी लिंबाचा रस मी थोडं टाकते, जेणेकरून चांगला सूपला चव येण्यासाठी। असं मी सगळं एक गरम करून घेते सर्व। असं आपला छान हेल्दी सूप तयार होतो आणि ते आता मी एका बोलमध्ये काढते, एक उकळी येऊन। आता थंडीचा सीझन चालू आहे तर आपण डेली हे सूप पिऊ शकता, कारण ते खूप छान असतो। आता मी हे सूप आहे ना एका बोलमध्ये काढते आणि गरमागरम सूप छान लागतो। हे मी असं काढलेलं आहे एका बोलमध्ये, त्याच्यावरती असं लिंबाचा रस पिताना टाकायचा। जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।